वगैरे काही नव्हत्या. प्रश्न उत्तर रिकाम्या जागा जोड्या जुळवा असतील अशा स्वरूपाचे प्रश्न असायचे. तर ह्या आकृत्या वगैरे नव्हत्या. म्हणजे तुमचं लेखन जे आहे ते कमी झालेलं आहे. तुम्हाला तर 80 मार्काचे, आम्हाला 100 मार्काचे पेपर असायचे. म्हणून लक्षात ठेवा, फक्त तुम्ही प्रेझेंट पेपर कसा करता आणि सगळे प्रश्न कसे सोडवतात ते खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे अभ्यास तर इम्पॉर्टंट आहे, कारण अभ्यास झाल्यानंतर आपण चांगल्या प्रकारे पेपर सोडवणार आहे. पण अभ्यास चांगला झालाय पण पेपर प्रेझेंटेशनच आपण चांगलं केलं नसेल तर तिथे कुठेतरी तुम्हाला स्कोरिंगला जे आहे ते इफेक्ट जो आहे तो तुमच्या गुणांवर होणार आहे. म्हणून एवढं जरा लक्षपूर्वक काळजीपूर्वक जे आहे ते करायचं आहे. अजून बाकीच्यांना जरा सांगा की विनोद, विजय. सर मी लेट जॉईन झाले, काय सांगायचंय? पूजा आहे का? पूजाच ना? हा सर. हा. आणि बाकीचे अजून पण जॉईन झालेले नाही बाकीचे स्टुडंट, त्यांना पण जरा तुमचे जे कॉन्टॅक्ट मध्ये जे मित्र मैत्रिणी आहेत तर त्यांना मेसेज करून हे करा की काय आहे. सर काय चालू आहे आता? नाही, मी प्रश्नपत्रिकेचं स्वरूपच घेतो आपल्या मराठीचं, कारण हे महत्वाचं आहे. आणि मग नंतर आपण पुढचा जो आहे तो आज कोणता एक नवीन घटक जो आहे तो घेणार आहोत. 5 मिनिटात हे घेऊया, ओव्हरलुक करूया आणि मग आपण सुरुवात करणार आहोत. तो उतारा असतो आणि उतार्यावर आधारित ज्या आकृत्या ज्या आहेत ते साधारणतः तुम्हाला दिल्या जातात. जेवढे पाठ आहेत त्या पाठातून म्हणजे एक अपठित उतारा असेल, एक पठित उतारा असेल तर त्यावर आधारित हे असतं. सोपं असतं हे, म्हणजे वरचे 2 असेल किंवा हे 2 मार्क्स असेल तुम्हाला मिळतात. या मत मध्ये जरा थोडंसं गडबड होती इथे, साधारणतः 1 ते 1.5-2 मार्क्स साधारणतः बऱ्याच जणांना मिळतात. म्हणजे फुल पैकी फुल जे आहे ते मार्क्स नाही की तुमचा त्या जो पाठ आहे तो पाठ जो आहे कविता असेल तर ते तुम्ही कशा पद्धतीने जे आहे ते तुम्हाला समजलेलं आहे, त्यामध्ये तुम्हाला जो आहे मग तुम्हाला जे उत्तर वगैरे दिलेले आहेत तर तुम्ही कशा पद्धतीने वाच्या अक्षरात प्रेझेंट करतात ते खूप महत्वाचं आहे. म्हणून यावर सुद्धा एक आहे, पण हे सगळं सोपंच आहे असं काही नाही. इथे नंतर दुसरा अवतार आहे त्यावर पण सुमारे जे आहे ते तुम्हाला प्रश्न जे आहे ते तशा पद्धतीने सोमत साठी 3 मार्काचा प्रश्न येतो. अपठित गद्य असेल, त्यानंतर कविता आहे, कवितेच्या गद्य प्रकारावर पण तुम्हाला प्रश्न विचारले जातात. यावर त्याच्याशीच रिलेटेड असतं, सोपं असतं, एवढं काही अवघड नाहीये. त्यानंतर तुम्हाला स्थूल वाचन असेल, यावर पण जास्त प्रश्न जे आहेत ते विचारले जातात. स्थूल वाचनाचा साधारणतः किती मार्काला येतं किंवा काय ही प्रश्नपत्रिका पण मी ग्रुपमध्ये तुम्हाला देणार आहे, किंवा तुमच्यापैकी प्रश्न संख्या बऱ्याच जणांका असेल. हा, एक काव्य सौंदर्य 2 मार्काचा प्रश्न असतो, यावर आपण डिटेल एक क्लास आपण घेणार आहोत. रसग्रहण असेल किंवा काव्य सौंदर्य असेल, हा एक त्याच्यासाठी आपल्याला गेल्या वर्षी पण मी तुम्हाला शिकवलेलं आहे कशा पद्धतीचं रसग्रहण केलं पाहिजे, कशा प्रकारे काव्य सौंदर्य हे. तर या पूर्ण वर्षभरात जेवढ्या कविता आहेत तर त्याचं एकत्रित तुम्हाला जे आहे त्या नोट्स चांगले व्यवस्थित करून देणार आहेत. त्यानंतर स्थूल वाचनावर 6 मार्कांना तुम्हाला प्रश्न साधारणतः विचारले जातात. 6 मार्कांचं स्थूल वाचन आहे. व्याकरणामध्ये मग समास, शब्दसिद्धी असतील, वाक्यप्रचार, शब्दसंपत्ती, यामध्ये तुमचं वाचन महत्वाचं आहे. इथे काहीच करू शकत नाही, कारण समानार्थी विरुद्धार्थी शब्द असेल, शब्दसिद्धी असेल, इथे तुमचं पूर्ण पुस्तकातले जे पाठाखालचे समानार्थी विरुद्धार्थी शब्द असतील ते सर्व जे आहे ते साधारणतः तुमचं वाचन चांगल्या पद्धतीने जे आहे ते झालेलं असायला हवं, कारण यात तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह मार्क्स सगळे जे आहेत तर मिळणार आहे. जीवन व चरित्र हे शब्द वगळून लेखक नियमानुसार म्हणजे विरामचिन्हांचा वापर कशा पद्धतीने, पारिभाषिक शब्द, प्रत्येक धड्याखालचे जे पारिभाषिक शब्द आहेत तर त्याचं वाचन व्यवस्थित झालं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचा तुम्हाला मार्क मिळून देणारा घटक तो कोणता आहे? उपयोजित लेखन. तर सगळ्यात जास्त मार्क पण यामध्ये जास्त आहे. इथे लेखन कला तुमची खूप चांगली असायला हवी. प्रेझेंट तुम्ही कशा पद्धतीने करता, हे पत्र लेखनाचे पण प्रकार आपण साधारणतः घेणार आहोत. तुम्हाला एक साधारणतः 2-3 पत्र मी असे देणार आहे, ऍज इट इज तेच तुम्हाला छापायचे. फक्त प्रश्न कसा येतोय तो फक्त तिथे जे आहे तर त्याचा माहिती तुम्हाला ऍड करायची. दिनांक दिले असेल, वेळ दिलेला असेल, त्यानंतर तिथला जो ऍड्रेस असेल, पत्ता असेल तो फक्त तुम्हाला भरायचा. बाकीचे सर्व जे आहेत रेडीमेड
तुम्हाला जे आहे ते मिळणार आहे आणि त्याचाच वापर करून तुम्हाला तो परीक्षेमध्ये जे आहे इथून पुढच्या सगळ्या परीक्षेमध्ये तो वापरायचा आहे. नक्कीच त्याचा फायदा तुम्हाला होणार आहे. सारांश लेखन, त्यानंतर जाहिरात, बातमी लेखन, कोणकोणते महत्वाचे प्रश्न आहेत आणि ते सोडवलेच पाहिजे, तर त्यावर महत्वाचा भर द्यायचा. आणि पुढे आहे आपण निबंध लेखन, प्रसंग लेखन आहे, त्यानंतर आत्मकथन आहे. हे प्रश्न साधारणतः कशा पद्धतीने आपल्याला सोडवता येईल, हा पूर्ण 80 मार्काचा पेपर आहे. तुम्हाला ग्रुपवर एकदा पाठवल्यानंतर जरा व्यवस्थित पाहून घ्या, सोडवण्याचा प्रयत्न करा. जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका तुम्ही गेल्या वर्षापासूनच्या म्हणजे या वर्षापासून मार्च एप्रिल मध्ये जी परीक्षा झाली तर तेव्हापासूनच्या मागचे 2-3 वर्ष जेव्हा सिलेबस बदललाय, साधारणतः तेवढ्या वर्षातून 2दा परीक्षा होते, मार्च आणि जुलैमध्ये. तर या 2-2 प्रश्नपत्रिका सगळ्या आतापर्यंत सगळ्यांचा तुमचा अभ्यास व्हायला हवा. कारण कशा पद्धतीने प्रश्न विचारलेले आहेत, काय आहेत, तर हे तुम्हाला सगळं जे आहे ती माहिती असायला हवी. म्हणजे सगळ्याच विषयांचे, मी म्हणत नाही मराठी असेल, इतिहास असेल, भूगोल राज्यशास्त्र असेल, इंग्लिश असेल, तर ह्या सगळ्या प्रश्नपत्रिका तुमच्या आतापासूनच सोडवायला, तुम्हाला जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तर या प्रश्नपत्रिका सोडवायला तुम्हाला पाहिजेच. जेवढं तुमच्या हाताखालून या प्रश्नपत्रिका हे प्रश्न जाणार आहेत तर याचा फायदा नक्कीच तुम्हाला परीक्षेमध्ये नक्की होणार आहे. समजले का? यावर काही प्रश्न आहे? नाही रागिनी, पूजा, नो सर. बर. पुढे आज आपण आता बऱ्याच जणांनी जे लवकर जॉईन झालते अनुष्का, तर त्यांना विचारलं साधारणतः की तुमचा पहिला विभाग साधारणतः तुमचा चालू आहे किंवा काहींचा संपत आलाय किंवा काही शेवटच्या 2 पाठांना जे आहे ते सुरुवात आहे, बरोबर? काय कुणाची सुरुवात झाली भाग 2 ला? आपल्यापैकी कुणाचे आहे की भाग 2 जे आहेत सर आमच्या शाळेमध्ये भाग 2 सुरुवात झालेली आहे? सर आमची ते नाही अजून. पूजाच्या शाळेमध्ये नाही झालेली. त्यानंतर मला ऋतुजाने सांगितलेलं आहे, नेहाने सांगितलं. अनुष्का, तुमच्या जागृती, तुमच्या जो मराठीचा भाग 2 आहे, म्हणजे आपण अनुक्रमण घेतले नाही का, 4 भाग आहेत, तर त्यापैकी पहिल्या भागाचं म्हणजे 5 ते 6 वरच साधारणतः तुमची पाठ शाळेमध्ये सुरू आहे का? असं आहे की कोणाचं की पुढे सुरू झालेलं आहे? मालती, काजल? म्हणूनच मी एक थोडासा पुढचा पाठ असेल, कारण मागचं ऑलरेडी तुमचं झाले. पण मला सांगत चला की सर या विभागामधले एखादा पाठ तुम्हाला समजलेला नाही किंवा त्याची थोडे प्रश्न उत्तरे घ्या किंवा काही तुम्हाला त्यावर प्रश्न असतील तर ते आपण घेणार आहोत. आणि जास्त करून मी थोडेसे कवितांवर जास्त भर देणार आहोत, कारण कवितांचे प्रश्न जे आहेत, कारण त्यात रस सौंदर्य, काव्य सौंदर्य हे खूप महत्वाचं आहे आणि हे मार्क्स तुम्हाला मिळालेच पाहिजे. यामध्ये एक सुद्धा मार्क्स तुमचा जाता कामा नये, हा जास्त हे असतो. कारण पूर्ण जर आपण आता जवळपास आता आपण ऑगस्ट चालू आहे, ऑगस्ट हा रनिंग, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, म्हणजे डिसेंबर पर्यंत साधारणतः तुमचा अभ्यासक्रम पूर्ण व्हायला हवा. बऱ्याच शाळांचं जानेवारी पर्यंत जातो, पण जानेवारी तुमच्या साधारणतः जे आहे ते प्रॅक्टिकल एक्झाम, सराव परीक्षा सुरू होतात, तर डिसेंबर जानेवारी पर्यंत तुमचा सगळा अभ्यासक्रम पूर्ण व्हायला हवा. आणि आपण जर कंटिन्युअसली गेलं तर तेवढा आपला पूर्ण पाठावाईज होणार नाही. त्यामुळे व्याकरण, लेखन आणि कविता, आणि त्यानंतर धड्यांमध्ये जर तुम्हाला वाटलं की सर हा धडा आम्हाला जास्त जरा समजला नाही किंवा तो थोडा अवघड वाटते तर तो अजून घ्या, तर तशा पद्धतीने आपण तो घेणार आहोत. म्हणजे अशा पद्धतीचं जे आहे ते पूर्ण वर्षभराचं आपलं प्लॅनिंग असणार आहे. जे जसे आपल्याला मराठीचे क्लास मिळतील तर त्यावर जास्त भर की तुम्हाला व्याकरणामधले कोणकोणते घटक अवघड जातात तर त्याची ह्या क्लास संपल्यानंतर मला सांगायची की जेणेकरून आपण पुढच्या तासापासून व्याकरणातले एक दोन जी घटक आहेत ते घ्यायला सुरुवात करणार आहोत. तर आज आपण सर्वांची कारण कोणाची ही जी कविता जी आहे ती झालेली नाही, वस्तू कविता जी आहे ती इच्छाविषयीची माहिती आपण पाहणार आहोत. कोणाची झालेली नाही ना शाळेमध्ये? नाही सर. धामणकर यांच्या कवितेतील निर्जीव वस्तू आणि मानवी संवेदनांचं वर्णन द वा धामणकर यांनी केलेलं आहे.
कविता 6 नंबरची आहे. तर याविषयी वस्तू शब्दशः अर्थ काय आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती. वस्तू काय आहे तर विविध प्रकारचे ज्या आपण वापरण्यात दैनंदिन जीवनामध्ये ज्या वापरणाऱ्या वस्तू आहेत तर त्या आहेत. मग आता इथे द ग धामणकर जे आहेत ते एक प्रकारचे प्रसिद्ध कवी आहेत. भावोत्कटना, चिंतनशीलता, प्रांजळपणा यामुळे धामस्कर यांच्या कविता वाचकांच्या मनाला स्पर्श करतात. आता यांच्या कवितांमध्ये काय काय आहे हे खूप महत्वाचं आहे. कवितेचा धड्या कवितेचे जास्त करून धड्यांचं लेखक आणि कोणत्या काव्यसंग्रहातून, पुस्तकातून, कथासंग्रहातून घेतले हे पण खूप महत्वाचं आहे. म्हणजे त्या त्या धड्याचा, कवितेचा परिचय तुम्हाला माहितीच असायला हवा चांगला. सामाजिक ताणतणावातून आलेली अस्वस्थता व्यक्त करताना संवेदनेनं क्षम मनाला येणारी व्याकुळता, अभिव्यक्तीतील संयम ही त्यांच्या कवितेतील वैशिष्ट्य होती. त्यांची कविता 1980 साली प्रथम कविता दशकाची या संग्रहातून ठसठशीतपणे वाचकांच्या मनाला येते. काय झालं? हॅलो रागिनी, आता येतो का आवाज? हॅलो हॅलो जागृती, पूजा, माझा आवाज येतोय व्यवस्थित? हा सर येतोय, मला येतोय सर. तुमच्याकडे साधारणतः ज्यांच्याकडे रेंज जरा कमी जास्त असेल तर जिथे रेंज व्यवस्थित आहे तिथे जरा येऊन बसा की जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित ऐकायला येईल. बाकीचे ऍप्स वगैरे जे आहेत ते पूर्ण हे करून ठेवा आणि आपले झूम मिटिंगचे जे आहे ते साधारणतः स्क्रीन वगैरे तुम्हाला दिसेल. बाकीचे व्हिडिओ ऑन वगैरे ठेवू नका की जेणेकरून तुम्हाला नेट व्यवस्थित पुरेल. तर द भा धामस्कर यांनी वस्तूचं एक अतूट नात्यासंबंधीची गोष्ट साधारणतः वर्णन. निर्जीव वस्तूंना जीव असतो का, म्हणजे आपण सजीव निर्जीव गोष्टी आहेत आणि कदाचित नसेल पण त्यांच्यात आपले आयुष्य दडलेले असते आणि प्रत्येक आपण निर्जीव गोष्टींचा एवढा विचार करत नाही. आपण आपल्याकडे वापरणाऱ्या पेन असेल, पेन्सिल असेल, घरातील वस्तू असतील, बरोबर, दैनंदिन जीवनात वापरणाऱ्या ज्या वस्तू आहेत पण त्यांची पण एक प्रकारची काय आहे तर चेतना असते. आणि मग 1980 साली प्रथम कविता दशकाची या संग्रहातून ठसठशीतपणे वाचकांच्या परिचयाची झालेली आहे. प्रार्थने संदर्भ व बरेच काही उगून आलेले हे कविता संग्रह त्यांचे प्रार्थनाचे हे कविता संग्रह प्रकाशित आहे. ही कविता मुक्त छंद या प्रकारातली आहे. छंद प्रकार तुम्हाला आहे. कोणत्याही निर्जीव वस्तूशी मानवी भावना जोडलेली असते. आता तुम्ही पाहता की साधारणतः लहानपणापासून आता तुमच्या जीवनामधले मग तुम्ही पहिली दुसरी पासून असेल तर तुमच्या आई बाबांनी काय विविध प्रकारच्या तुमच्या ज्या निगडीत गोष्टी आहेत त्या आजही जपून ठेवलेल्या आहेत. मग तुमच्या पहिली दुसरीच्या गोष्टी असतील किंवा लहानपणीच्या गोष्टी असतील, तुमचा ड्रेस असेल, तुमची खेळणी असेल, तुम्ही वापरणाऱ्या ज्या बऱ्याच गोष्टी आहेत तर त्याच्याशी काहीतरी भावना ज्या आहेत त्या खूप जोडल्या गेलेल्या आहेत. त्यानंतर आता तुम्ही जे आहेत मग वही, पेन, अशा भरपूर अशा गोष्टी आहेत त्या तर तुमच्या खूप काय आहे जवळच्या आहे आणि त्या तुम्ही जे आहेत काय म्हणतो आपण त्या आवडतीच्या गोष्टी आहेत आणि त्या तुम्ही इतरांबरोबर बऱ्याच वेळा शेअर करू शकत नाही. आपली महत्वाची मानले जातं किंवा त्या आजही तुम्ही जपून ठेवलेल्या आहेत. प्रत्येकाच्या आहेत. बरोबर, तुझ्या, रागिनी, पूजा, तुमच्या सर्वांचे जेवढे उपस्थित आहेत प्रत्येकाच्या जीवनामध्ये अशा वस्तू ज्या आहेत आजही संग्रहित करून ठेवलेल्या आहेत, आहे की नाही? आणि त्याच्यावर एक तुमचं साधारणतः काय हो सर. पण हो सर आपण पाहतो की एक इमोशनली म्हणजे भावनिक नातं त्या वस्तूंशी जोडलं गेलेलं आहे. आणि मग कोणतीही निर्जीव वस्तूशी मानवी भावना जोडली गेली आणि ही वस्तू अनमोल ठरते, ती खूप महत्वाची आहे. वस्तू मानवाला दीर्घकाळ साथ देतात. व्यक्ती आणि वस्तू यांच्यामध्ये अतूट नाते तयार होते आणि त्यामुळे थोर व्यक्तींच्या वापरातील पुढे वस्तू पुढे संग्रहालयात जतन केल्या जातात. वस्तूंनाही भावना असतात हे समजून वस्तू वापराव्यात, वस्तूंशी निगडीत स्नेह जपावा ही भावना या कवितेतून व्यक्त करण्यात आलेली आहे. मग आजही आपण पाहतो विविध मोठमोठे थोर व्यक्ती, मग महात्मा गांधी जी आहेत आपण पाहतो की संग्रहालय, म्युझियम वगैरे आहेत तर काय तर त्यांच्या वापरात आहे. मग तुम्ही महात्मा गांधीच्या साबरमतीला वगैरे गेला असेल किंवा दिल्लीला असेल, मुंबईला असेल, त्या म्युझियम मध्ये साधारणतः साबरमतीला तर त्यांच्या जे राहतं घर असेल, झोपडी असेल, त्यानंतर त्यांच्या दैनंदिन जीवनातील वापरण्यात येणाऱ्या ज्या वस्तू असतील मग त्यांचे काठी असेल, चष्मा असेल,
तर या सगळ्या गोष्टी त्यांनी चालवलेला चरखा असेल आजही संग्रहित करून ठेवलेला आहे. मग प्रत्येकाच्या, तुम्ही इंदिरा गांधींचा असेल, नेहरूंचा असेल, त्यानंतर जेवढे थोर व्यक्ती होऊन गेलेले आहेत त्यांच्या वापरातल्या वस्तू ज्या आहेत ते संग्रहित केलेल्या आहेत. तुम्ही बऱ्याच वेळा सहलीला वगैरे गेला असेल तर तुम्हाला पाहायला मिळतात. छत्रपती जरी इतिहासातले जर गेल्यात, आपण संभाजी महाराज असेल किंवा छत्रपती शिवाजी महाराज असेल, तर यांच्या पण मग भवानी तलवार आहे, वाघनखं आहेत, तर आता त्या स्वरूपातले आहेत. किंवा आपल्या मावळ्यांच्या ज्या तलवारी वगैरे आहेत आजही तुम्ही शस्त्रागारामध्ये गेलात तर तुम्हाला तिथे पाहायला मिळतील. त्यानंतर भवानी मातेची आपली तलवार असेल, वाघनखं असेल, बाकीच्या परदेशामध्ये जे संग्रहालय इंग्लंडमध्ये वगैरे आहेत, व्हिक्टोरिया राणीचं संग्रहालय, तर त्यामध्ये तुम्हाला या गोष्टी तिथे सुद्धा पाहायला मिळतील. का? कारण त्या वस्तू ज्या आहेत तर त्या वस्तू त्या काळातला इतिहास सांगत असतात. मग तशाच जे आहेत आपल्या दैनंदिन जीवनामधल्या जे आहेत ह्या निर्जीव गोष्टी सुद्धा आहेत, तर त्या काळातील त्या दिवसांची आपल्या ज्या भावना आहे, आठवणी ज्या आहेत त्या खूप दडलेल्या आहेत. आणि मग कवी हे द बा धामणकर आहेत की हे म्हणतात की या वस्तूंना सुद्धा एक प्रकारचा जीव असतो का, असं सांगितलेलं आहे. रोजच्या जगण्यातील मुक सोबती वस्तूंची निगा राखणे हे केवळ काम नाही तर ती एक कृतज्ञता आहे. तर पाहूया आपण, वस्तूंना जीव नसेलही कदाचित, पण जीव नसल्यासारखे वागू नये. त्यांना वस्तूंना मनही दिसेल कदाचित, पण ते आपल्या असल्यासारखे वागलो तर वस्तू प्रचंड सुखावतात. वस्तू निखालस सेवकच असतात आपल्या, तरीही बरोबरीचाच मान द्यावा त्यांना. वस्तूंना वेगळी स्वतंत्र खोली नको असते, त्यांना फक्त आपल्या मांडलेल्या जागेवर निष्कासित न होण्याची हमी द्या. वस्तूंना असते आवड स्वच्छ राहण्याची, ते हातांना लक्षात ठेवायला सांगा. वस्तूंना जपावे, लाडावूनही ठेवावे, त्या पुढे जाऊन त्याच जिवंत ठेवतात. आहेत आपला स्नेह नंतरच्या काळातही, आयुष्य संपलेही वस्तूंनाही आजवरच्या, हक्काच्या घरात राहू देत नाहीत तेव्हा कृतज्ञतापूर्व निरोपाचा त्यांचा हक्क शाबूत ठेवावा. कृतज्ञता पूर्व निरोपाचा त्यांचा हक्क शाबूत ठेवा. तर असं पूर्ण भरून आलेलं जे आकाश आहे तर यामधून ही कविता जी आहे ती घेतलेली आहे की वस्तूंना जीव नसेल कदाचित, पण जीव नसल्यासारखं जे आहे ते आपण वागू नये. की ज्या आपल्या आठवणीच्या गोष्टी आहेत ते आजही आपण काय करतो, त्या गोष्टी ज्या आहेत ते खूप हळुवारपणे आपण जपत असतो, त्याच्यावर प्रेम पण करत असतो आणि त्या गोष्टी आजही आपण संग्रहित करून ठेवतो. आपल्या जीवनातल्या अशा या हळुवार गोष्टी ज्या आहेत त्या काय करत असतो, त्याचा वापर किंवा त्या जे आहे ते दैनंदिन जीवनामध्ये आपण काय. मग द बा धामणकर म्हणतात की रोजच्या जगण्यातील मुक सोबती वस्तूंची निगा राखणे हे केवळ एक प्रकारचं काम नाही तर ती एक कृतज्ञता आहे. कवीचा परिचय, द बा धामणकर, जन्म 1930, भावुकता आणि चिंतनशीलता, संवेदनक्षम मन आणि अभिव्यक्तीतील प्रांजळ व संयम. 1980च्या कविता दशकाची संग्रहातून ठसठशीत ओळख, त्यानंतर प्राक्तनाचे संदर्भ आणि बरेच काही उगवून आलेले प्रसिद्ध संग्रह त्यांचे प्रसिद्ध मानले जातात. निर्जीव वस्तू, अनमोल नाते आणि मानवी भावना मुक्त छंद प्रकारातील आहे. जेव्हा निर्जीव वस्तू मानवी भावनांशी जोडली जाते तेव्हा ती वस्तू अनमोल ठरते. आपल्या वाढदिवसाची, प्रत्येक वाढदिवसाची जी आठवणी आहेत आपण सांभाळून ठेवतो. मग आपल्या मामाने दिलेल्या असेल, आई बाबाने दिलेल्या असतील, आपल्या मित्रमैत्रिणीने ज्या वस्तू दिलेल्या आहेत तर त्या आपण जे आहे ते कुठेतरी व्यवस्थित सांभाळून जे आहे ते ठेवत असतो आणि त्याच्याशी कुठेतरी आपलं जे नातं आहे ते घट्ट झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि माणूस आणि वस्तू यांच्यात एक प्रकारचं नातं जे आहे ते तयार झालेलं आहे. आपल्या सर्वांचं, आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये तुम्ही पाहता की ह्या अशा ज्या वस्तू आहेत तर त्या आजही आपण सांभाळून ठेवतात. त्यांच्याशी नातं जे आहे ते एक फ्रेंड सारखं आपण जे आहे ते प्रेमानं त्या वस्तू ज्या आहेत त्या आजही जपून ठेवताना दिसून येतो. आणि ते त्या वस्तू ज्या आहेत जसजसं आपण मोठं होऊ तसतसा ते आपली साथ जीवनामध्ये देत असतात. आणि नंतर जेव्हा केव्हा आपण किंवा फोटोग्राफ्स असतील तुम्ही जेव्हाचे लहानपणापासूनची, तर ते पाहिल्यानंतर काय होतात की आपल्याला त्या काळातल्या आठवणी ज्या आहेत तो दिवस जो आहे तो आपल्याला काय होतो, आठवतो की त्या काळातल्या कशा पद्धतीने आपण जीवन जगलेलं आहे, त्या काळातला आपला स्वभाव
आपण कशा प्रकारचे होतो, या सर्व गोष्टी त्या आपल्याला आठवतात आणि त्यावर आपण मनमोकळेपणाने जे आहे ते आपण काय करत असतो, आनंद घेत असतो, हसत असतो. सामान्य दृष्टिकोन आणि कविता दृष्टिकोन साधारणतः काय, तो वस्तू निर्जीव आहे सर्वसामान्य. तर या दबा धामणस्कर या कविता काय, तो वस्तूंना जीव असल्यासारखं वागवलं पाहिजे. त्या वस्तूंना निर्जीव जरी गोष्टी असल्या तर पण त्या जीव असल्यासारखं आपण त्याच्याशी वागलं पाहिजे. या वस्तू आता सामान्य दृष्टिकोन काय, वस्तू केवळ उपयोगासाठी असतात. आपण पाहतो की यूज अँड थ्रू, चहाचा कप घेतला आपण, पेपरचा ग्लास असेल किंवा काय पिलो आणि फेकून दिलं, तर अशा पद्धतीचे नको. पेन असेल, तुमचे कंपास असेल, तुमचे वही पेन असेल, तुमची बॅग असेल किंवा वेगवेगळ्या तुमच्या वापरायच्या ज्या गोष्टी असतील की ज्या, तर त्या आपण जे आहेत तर काय केल्या पाहिजे, वस्तू निखालस सेवक आहेत त्यांना बरोबरीचा मान दिला पाहिजे. म्हणजे जसं आपण मित्रमैत्रिणींना जशा आपण त्यांना मान देत असतो, की या गोष्टी सुद्धा तुमच्या जीवनामध्ये काही ना काही काय करत असतात, साथ देत असतात आणि म्हणून त्यांचा आपण मान ठेवला पाहिजे, त्यांना आपण रिस्पेक्ट दिला पाहिजे. जुन्या झाल्यावर फेकून देणे आणि एक प्रकारचं आपण म्हणतो की त्या खराब झाल्या, जुन्या झाल्या तर आपण फेकून देतो साधारणतः. तो आयुष्य संपल्यावर कृतज्ञतापूर्वक निरोप द्यावा. एखादी गोष्ट खराब झालेली आहे किंवा काही झाली तर त्याला आपण जोडण्याचा प्रयत्न केला पाहिजे, त्याचा वापर आपण कसा केला पाहिजे किंवा ती कशी शाबूत राहील. पण आता ती वस्तू पूर्ण जीर्ण झालेली आहे किंवा तुमच्या जीवनामधला एखादा ड्रेस असेल किंवा काय, तर आपण पाहतो की जे लहानपणीचे ड्रेस असेल तर ते खराब होऊन जातात. मग आपण त्याचा कृतज्ञतापूर्वक, त्याला रिस्पेक्ट पूर्वक आपण काय केलं पाहिजे, निरोप दिला पाहिजे. त्या विनाकारण आपण कचऱ्यात टाकलं आणि फेकून दिलं किंवा जाळून टाकलं, तर असं न करता त्याचा सन्मानपूर्वक, कृतज्ञतापूर्वक जो आहे तो आपण त्याला निरोप दिला पाहिजे, असं दबा धामणकर असे म्हणतात. जीव नसल्यासारखं वागू नये. त्यांना वस्तूंनाही एक ते म्हणतात की मन असू शकतं, कदाचित या वस्तूंनाही मन असू शकतं, पण ते असल्यासारखे वागलो तर वस्तू प्रचंड सुखावतात. आणि तो म्हणतात की त्या वस्तू जरी निर्जीव असेल पण त्यांना जीव असल्यासारखं आपण जर त्यांना वागवलं, आपण जसं आपल्या मित्रमैत्रिणींना, भाऊ बहिणींवर जसं प्रेम करत असतो, वागत असतो, त्यांच्या बरोबर बोलत असतो, बाकीच्या गोष्टी सगळ्या, तर तशाच आपण आपल्या ज्या वस्तू आहेत तर त्या वस्तूंशी सुद्धा आपण तशा प्रकारचं वागलं पाहिजे. तर याचा इफेक्ट काय होईल की त्या वस्तू ज्या आहेत त्या चांगल्या प्रकारच्या सुखावतील. वस्तूंना मन नसले तरी आपण त्यांच्याशी संवेदनशीलतेने वागलो तर प्रचंड त्या ज्या आहेत त्या सुखावतात, प्रचंड ज्या आहेत एक प्रकारच्या सुखावत असतात आणि म्हणून त्या आपल्या जीवनातील जे आहेत एक प्रकारच्या साथीदार म्हणून जे आहेत त्या ठरतात. ही पहिली ओळ होती. वस्तूंना जीव नसेलही कदाचित पण जीव नसल्यासारखं वागू नये. जीव नसल्यासारखं वागू नये म्हणजे काय, त्या निर्जीव असल्यासारखं वागू नये, त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं हे नाही. तर असं नको व्हायला की त्यांना पण मनही नसेल कदाचित, कवी म्हणतात, पण ते मन असल्यासारखं आपण जे आहे ते त्यांना वागवलं पाहिजे. असं जर वागवलं तर त्या वस्तू सुद्धा त्या सुखावतील, त्या आनंदित होतील. इथपर्यंत समजले की आहे? एखादा जर तुम्हाला हो सर, समजलंय. जर अर्थ नाही हो सर. विचारू शकता. पुढे, वस्तू निखालस सेवकच असतात, आपल्या तरीही बरोबरीचाच मान त्यांना द्यावा. म्हणजे त्या आपल्या जीवनात एक अविभाज्य भाग आहे आणि मूक सेवकांनाही सन्मानाची गरज असते. एखादं मूक असेल ज्याला बोलता येत नाही, बरोबर, की ज्याला बोलता येत नाही, ऐकता येत नाही, तर आपण त्याच्याशी वेडे वाकडे किंवा आपण तिरस्काराने जे आहे ते, अरे काय एवढं बोलतोय, एवढं सांगतोय तरी तुला समजत नाही का किंवा काय, आपण राग व्यक्त करतो त्या व्यक्तीवर. पण असं न करता त्याला व्यवस्थित त्याचं मन आपण जे आहे ते जपलं पाहिजे. त्याला समजत नाही हा विचार करून आपण त्याच्याशी वागलो पाहिजे. आणि हीच भावना जी आहे ते आपण या मूक सेवक म्हणजे या मूक सेवक, एखादा व्यक्ती जरी असेल तर त्या व्यक्तीसारखंच आपण या वस्तूंना सुद्धा ट्रीट केलं पाहिजे. त्यांना आपण जे आहे तर त्यांच्याशी वागलो पाहिजे. वस्तू निखालास सेवकच असतात, आपल्याला तरीही बरोबरीचा मान त्यांना द्यावा. आणि मग प्रकारचे जे आहे ते आपण त्यांना समान दर्जाची वागणूक आपण जे आहे ती दिलेली पाहिजे. खरे म्हणजे वस्तू आपल्या सेवक रमतात, त्या आपल्याला चाकर असतात, पण तरीही त्यांना आपण समान दर्जाची वागणूक जी आहे ती दिली पाहिजे. बरोबरीच्या स्नेहभावाचा सन्मान
आपण त्यांना द्यावा. परंतु वस्तूंना वेगळी आणि स्वतंत्र एक प्रकारची खोली तर पुढे पाहणार आहोत की तरी बरोबरीचा मान, बरोबरीचं म्हणजे आपल्या समान एक प्रकारचा त्यांना रिस्पेक्ट, मान जो आहे तो त्यांना दिला पाहिजे. वस्तूंना वेगळी स्वतंत्र खोली नको असते, त्यांना फक्त आपल्या मांडलेल्या जागेवरूनच निष्कासित न होण्याची हमी द्या. म्हणजे आता आपण पाहतो की त्यांना स्वतंत्र एक प्रकारची खोलीची गरज नाही. काय, त्यांना छोटासा कोपरा जरी असला तरी चालेल, पण त्यांना एक जी आहे ती स्वतःची जागा एक प्रकारची असावी आपल्या मानलेल्या जागेवरून. म्हणजे त्यांना जी ठेवलेली आहे, त्यांना जी मांडलेली जी जागा आहे ती एक प्रकारची निष्कासित होण्याची त्यांना हमी देऊ जी आहे ते हमी दिली पाहिजे. हमी दिली पाहिजे म्हणजे काय, बरोबर, तर त्यांना तुमच्या बरोबरच राहायचे असते, त्या स्वतःला वेगळे मानत नाही, अशा त्या गोष्टींना भावना आहे. वस्तूंना हवी असते सुरक्षितता आणि आपलेपणाची भावना. आणि मग फक्त त्यांना नेमलेल्या व मानलेल्या जागेवरून आपण काय केलं पाहिजे, हटवण्याचे आश्वासन दिले पाहिजे. मी तुम्हाला जे आहेत ते या जागेवरून हटवणार नाही, अशा प्रकारचं आश्वासन आपण प्रॉमिस, वचन हे त्यांना दिलं पाहिजे. त्या ज्या जागेवर असतात त्या जागेवर त्यांचे प्रेम हे जडलेले असते. आजही आपण पाहतो की घरामध्ये आपली एक स्पेस असते किंवा जागा असते, तिथे आपण झोपतो, अभ्यास वगैरे करतो, तर ती आपल्यासारखी साठी जी आहे ती खूप काय म्हणतो आपण लकी, किंवा ती जागा तुमच्यासाठी खूप स्पेशल मानली जाते लहानपणापासून. किंवा जसं तुम्हाला कळायला लागलं तशा पासून जे आहे ते साधारणतः तुमची खोली असेल किंवा तुमच्या घरामधली एखादी तुमची जागा असेल झोपण्याची किंवा दररोज अभ्यास वगैरे करण्याची, तर ती जागा जी आहे ती तुम्हाला मनात घर करून एक राहते आणि त्या जागेवर तुमचं मन जे आहे ते दडलेलं असतं आणि एक प्रकारचं प्रेम दडलेलं असतं. आणि पाहता तुम्ही दुसऱ्या जर मामा मामी आजी आजोबांकडे तुम्ही गेलात तर तुम्हाला लवकर झोप लागत नाही किंवा आपल्याला वेगळं असं वाटतं. पण तुमच्या जागेवर जेव्हा तुम्ही येता तुम्हाला एक प्रकारचा चांगला स्पेस मिळून तुम्ही आनंदी हॅपी जे आहे त्या जागेवर राहता की जण काही आपलं नाही, मी माझ्या जागेवर आले, मला जरा निवांत मोकळं जास्त तिथे वाटल्यासारखं वाटतं. असं आहे का, बरोबर आहे का तुझ्या मालती? असते की नाही आपल्याला पण अशी स्वतंत्र अशा प्रकारची जागा? हा, तर आपल्या तुम्हा सर्वांना एक प्रकारची जी आहे ते अशा हे असते. तर वस्तू कवी सुद्धा म्हणतो की त्या वस्तूंना वेगळी स्वतंत्र अशा प्रकारची खोली नसली तरी चालेल, पण त्यांना ती स्वतंत्र एक ती जागा आहे त्या जागेवरून आपण त्यांना हटवणार नाही, अशा प्रकारचं वचन आपण त्यांना दिलं पाहिजे, असं कवी दबा धामणकर हे सांगतात. वस्तूंना असते आवड स्वच्छ राहण्याची, हे हातांना लक्षात ठेवायला सांगा. आणि आपण बऱ्याच पद्धतीने पाहतो की साधारणतः तुमच्या चहाचा दुधाचा कप वगैरे असेल पाहतो आपण, बरोबर, किती सावकाश काचेचा असेल किंवा चिनी मातीचा तुमचा असेल, तो आपण खूप प्रेमाने रोज धुत असेल किंवा चहा पित असेल, त्यामध्ये जे आहे तो खूप महत्वाचा असतो. पण कधी न कळत एखाद्या दुसऱ्या व्यक्तीच्या हातात लागला आणि तो न कळत जो आहे तो पडला जातो. किंवा विविध प्रकारच्या दुसऱ्या कोणत्या वस्तू असतील, बॉटल असेल, तुमचा पेन असेल किंवा दैनंदिन वापरातल्या ज्या गोष्टी असतील, वस्तू असतील, तर या ज्या आहेत त्या खूप प्रेमाने तुम्ही काय करत असतात, त्या स्वच्छ ठेवत असतात, त्याची निगा राखत असतात. वस्तूंनाही असते आवड स्वच्छ राहण्याची, नाही तर आपण नाही की बराच धूळ झाली, कचरा झालाय आणि त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो, असं होत नाही. स्वच्छता हाच त्याच्यावरील प्रेमाचा आणि काळजीचा खरा पुरावा असतो. आणि मग कवी सांगतात की आपण त्या वस्तूची जी आहे ते चांगल्या प्रकारे स्वच्छता जर केली तर त्यांना वाटतं की जणू काही हा प्रेमाचा आणि आपली काळजी घेणारा हा खरा एक प्रकारचा पुरावा आहे. आणि हे काम नसून हाताची जी आहे ती स्मृती आहे. मग हाताला एक प्रकारची आठवण आहे किंवा काय, ते हे प्रकारचं काम नाही. तर वस्तू हाताचा आपण घाणेरडे हात किंवा एखादी गोष्ट असेल आपल्या की आपण खराब हात जे आहे मळालेले हात आहे, तर असं नाही, तर आपण हात स्वच्छ करून जे आहे ते वस्तूंना स्पर्श करतो. वस्तूंना एक प्रकारची स्वच्छतेची प्रचंड एक प्रकारची आवड की हातांनाही चांगले लक्षात ठेवायला हवे आणि म्हणून त्या वस्तू आपण जीवापाड जपलं पाहिजे, त्यांची काळजी घेतली पाहिजे, क्वचितच त्यांचे खूप लाड करावेत. एखाद्या लहान गोजीरवाण्या बालकासारखी ठेवायला आपण साधारणतः हवे. वस्तूंनाही जपावे, लाडावून ठेवावे, त्या पुढे जाऊन त्याच जिवंत ठेवणार आहेत. आपला स्नेह नंतरच्या काळातही थोर व्यक्तींच्या वापरातील वस्तू संग्रहालयात का जतन केल्या जातात,
कारण आपल्याला आपल्या पश्चात वस्तू माणसाचा स्नेह आणि स्मृती जिवंत ठेवतात. आपल्या जीवनामध्ये पण घरातील व्यक्ती जर कोणाचं निधन झालं असेल किंवा आपल्याला सोडून गेलेलं असेल किंवा कोणी दूरवर राहत असेल तर त्या वस्तू ज्या आहेत त्या आपल्याला त्या व्यक्तीची आठवण करून देत असते. त्याची एक प्रकारची आठवण जी आहे ती आपल्याकडे असावी या स्वरूपात आपण त्या वस्तू ज्या आहेत त्या खूप जपून ठेवत असतो. प्रत्येकाच्या घरात जे आहेत अशा प्रकारच्या वस्तू आपल्याला पाहायला मिळतात. आजही आपण त्याची साफसफाई व्यवस्थित जी आहे ती करत असतो. तशा पद्धतीने जे आहे ते आपण त्या गोष्टींशी वागत असतो आणि म्हणून एक प्रकारे जे आहेत तर त्यांना माया जिव्हाळा स्नेह आणि निरंतर त्या प्रकारची जिवंत ठेवण्यासाठी जे आहे ते आपण काय करत असतो प्रयत्न करत असतो. तशा पद्धतीने आपण वागत असतो आणि म्हणून आपण पाहतो की साधारणतः लहानपणीच्या बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी आहेत तर आजही तुम्ही संग्रहित करून ठेवलेल्या आहेत. जेव्हा जेव्हा तुम्ही पाहता साधारणतः पाहत असेल तर तेव्हा जे आहे ते तुम्हाला त्या आठवणी ज्या आहेत ते लवकर काय होतात आठवतात आणि तुम्ही जे आहे त्या आठवणींमध्ये रममान होतात. कधीतरी जेव्हा केव्हा तुम्हाला जर खूप बोर झाला खूप अस्वस्थ वाटल्या सगळ्या गोष्टी तर कधीतरी तुमच्या जीवनामधील अशा गोष्टी ज्या आहेत की ज्या तुम्हाला जे आहेत ते खूप प्रेम जिव्हाळा ज्या गोष्टी देत असतात तुम्हाला खूप आनंदी ठेवतात त्या वस्तू एकदा पाहिल्यानंतर तुमचा जो सगळा राग असेल नाराजी असेल किंवा बाकीच्या ज्या गोष्टी आहे अस्वस्थता असेल ती लवकर दूर होते आणि तुम्ही त्या काळातील किंवा त्या विशिष्ट गोष्टीला हे केल्यानंतर त्या गोष्टीच्या आठवणीत तुम्ही रममान होता आणि कुठेतरी जे आहेत आपण त्या गोष्टी ज्या आहेत त्या आजही जपून ठेवताना दिसायला पाहायला मिळतात. असे क्वचित आहेत की ज्यांना लहानपणीच्या गोष्टी आजही आपण जपून ठेवलेल्या असतील. आयुष्य संपले की वस्तूंनाही आजवरच्या हक्काच्या घरात राहू देत नाही तेव्हा कृतज्ञतापूर्वक निरोपाचा त्यांचा हक्क शाबूत ठेवावा. आणि आपण पाहतो की माणसाचं आयुष्य संपलं की आपण काय करत असतो त्या वस्तूंना जे आहे त्यांची जागा जी आहे ती बऱ्याच वेळा काय करतो त्यांना काढून टाकतो बरोबर आणि मग त्यांना घरात सुद्धा राहू देत नाहीत आणि म्हणून त्यांना कृतज्ञतापूर्वक आपण त्या वस्तूंना काय केलं पाहिजे निरोप जो आहे तो दिला पाहिजे. आणि मग शेवट गोड आणि सन्मानाचा असावा निरोप देतानाही कृतज्ञता असावी. अशा प्रकारचे जे आहे एक प्रकारचं रिस्पेक्ट सन्मानाने आपण वागणूक त्या गोष्टींना जी आहे ती आपण दिली पाहिजे असं कवी द.वा. धामानसकर असे सांगतो. आयुष्य संपलं वस्तू नाही आजवरच्या हक्काच्या घरात राहू देत नाही. कारण आपण पाहतो की एखादा मनुष्य घरातील व्यक्तीचं निधन वगैरे झालं किंवा तो सोडून गेलेला असेल तर आपण त्याच्या वापरण्याच्या गोष्टी असतील किंवा काय तर ते सगळ्या आपण रिकाम्या करत असतो. तशाच त्या वस्तू जेव्हा त्या वस्तूंचं जरी आपलं आयुष्य संपल्यानंतर आपण जसा प्रकारचा आपला निरोप दिला जातो तशाच पद्धतीनं या गोष्टींना या वस्तूंना सुद्धा आपण शाबूत हक्काने त्यांना जो आहे तो त्यांचा निरोप दिला पाहिजे. शाबूत निरोप दिला पाहिजे. त्यांचा शेवट सुद्धा गोड व्हायला हवा असं द.वा. धामानसकर हे सांगतात. वस्तूंसोबतचा मानवी जीवन प्रवास त्याचा उपयोग काय असतो त्याला कृतज्ञतापूर्वक आपण निरोप दिला पाहिजे. त्या वस्तूंची काळजी स्वच्छता घेतली पाहिजे आणि त्याचबरोबर त्या वस्तूंना आपण बरोबरचा सन्मान दिला पाहिजे. म्हणून वस्तू म्हणजे केवळ निर्जीव लाकूड धातू किंवा माती नाही तर त्या आपल्या आयुष्यात मूक साक्षीदार आहेत. भलेही आपण पाहतो की आपल्या जवळचे बोलणारे वगैरे जे आहेत तर ते आपल्याला दुखवू शकतात रागावू शकतात आपले त्यांच्यासोबत भांडणं होऊ शकतात पण या वस्तू मात्र तुम्हाला अशा पद्धतीनं कुठल्याही प्रकारचा त्रास देत नाही तर उलट ते आपल्याला आनंद ठेवतात. ते आपल्याला उलट त्या काळातल्या गोष्टींची आठवण जी आहे ती करून देत असतात. चांगल्या मेमरीज चांगल्या आठवणी त्या जाग्या करत असतात. म्हणून त्या वस्तू केवळ निर्जीव किंवा लाकूड धातू किंवा माती म्हणून नाही तर त्या आपल्या आयुष्यातल्या साक्षीदार आहेत विटनेस आहेत आपण म्हणतो बरोबर. आणि म्हणून त्या वस्तूंना आपण जपा लाडावून ठेवा. त्यांच्याशी असलेले स्नेहबंध नातं जे आहे ते आपण घट्ट केलं पाहिजे. मग त्यातले वस्तू असतील म्हणजे पुस्तकं असतील त्यानंतर खुर्ची असेल बरोबर तुमच्या विविध पद्धतीच्या ज्या वस्तू आहेत त्या सगळ्या तुम्ही जे आहे ते व्यवस्थित जपल्या पाहिजे. आणि म्हणून तुमच्या जीवनामध्ये किंवा तुमच्या सुद्धा आजूबाजूला पाहायची कोणती ना कोणती वस्तू तुमची जी आहे ती वाट पाहत असते
की ती तुमच्यासाठी खूप काय आहे, लकी आहे किंवा तुमच्या आठवणीत राहणारी आहे. समजले का? हो सर. काही प्रश्न आहे? मी हो मी सर. तुम्हाला इथे कविता पण दाखवतो, जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल. त्यावरच सगळी कविता ऑलरेडी त्याच्यातच आलेली होती, पण तरी परत एकदा बघा, किंवा तुमच्याकडे पुस्तकं पण असतील साधारणतः. परत एकदा वाचन घेऊया. जर कोणाला वाटलं की यामध्ये सर एखाद्या ओळीचा अर्थ वगैरे जर नाही लागला तर परत विचारू शकतो. वस्तूंना जीव नसेल कदाचित, पण जीव नसल्यासारखे वागू नये. त्यांना वस्तूंना मनही नसेल कदाचित, पण ते असल्यासारखे वागाल तर वस्तू प्रचंड सुखावतात. वस्तू निखाला सेवकच असतात आपल्या, तरीही बरोबरीचा मान त्यांना द्यावा. वस्तूंना स्वतंत्र खोली नको असते, त्यांना फक्त आपल्या मांडलेल्या जागेवरून निष्कासित न होण्याची हमी द्या. निष्कासित होण्याची हमी द्या म्हणजे काय? त्यांना तुम्ही काढून टाकणार नाही याचे तुम्ही वचन दिलं पाहिजे. वस्तूंना असते आवड स्वच्छ राहण्याची. वस्तूंना असते आवड स्वच्छ राहण्याची. हे हातात लक्षात ठेवायला सांगा. वस्तूंना जपा, लाडावून ठेवा. त्या पुढे जाऊन त्यांचे त्याच जिवंत ठेवणार आहेत आपला स्नेह नंतरच्या काळातही. आयुष्य संपले की वस्तूंनाही आजवरच्या हक्काच्या घरात राहू देत नाही. म्हणून तेव्हा त्यांचा निरोप, त्यांना कृतज्ञतापूर्वक निरोप हा त्यांचा जो हक्क आहे तो शाबूत आपण ठेवायला हवा. दबा धामणकर. तर यामध्ये काय आहे का तुम्हाला काही प्रश्न यावर आपण एक ऑडिओ नो सर, काहीच प्रश्न नाही. नो सर नाही. दोन चालेल सर. मिनिटाचे ऑडिओ क्लिप पण आहे याच्यावर, तर ती ऐका जरा आणि मग जे प्रश्न आहे तर ते आपण प्रश्न घेऊया. त्यामुळे तिला कचऱ्याच्या डब्यात उडका चहाचा कप सापडतो. हो, किंवा एखादं जुनं पेन ज्याची शाही खूप आवाज येतोय पूर्वीच सर्वांना? संपलेली असते. अगदी बरोबर. तर्काने तुझा पाहिलं आवाज तर येतोय? ती फक्त एक निर्जीव वस्तू असते, काही हो, अणू आणि सर. रेणूंचा समूह. तिला तो कप हातात धरतो तेव्हा ती फक्त माती उरत नाही, ती एक आठवण असते. आणि त्या क्षणी एक काय म्हणूया आपण त्याला, मनात एक अनामिक कालवाकालव होते. अगदी स्वाभाविक आहे ते. एका निर्जीव वस्तूशी आपला असा कोणता भावनिक धागा जोडलेला असतो, ज्यामुळे तिला कचऱ्याच्या डब्यात टाकताना आपल्याला इतकं अपराधी वाटतं. याच मूक साथीदारांच्या भावविश्वात आज आपण या सखोल चर्चेत जाणार आहोत. आणि आजचा आपला विषय आहे द.भ. धामणसकर यांची वस्तू ही अत्यंत विचार करायला लावणारी कविता. खूपच सुंदर कविता आहे ही. आपण अनेकदा माणसांच्या भावनांबद्दल, त्यांच्या नात्यांबद्दल भरभरून बोलतो, पण ज्या वस्तू आपल्याला रोजच्या जगण्यात निमूटपणे साथ देतात, त्यांच्या अस्तित्वाची आपण सहसा दखलही घेत नाही. खरंय. धामणसकर यांची ही कविता आपल्याला त्याच मूक साथीदारांच्या भावविश्वात घेऊन जाते. हे फक्त साहित्याचं विश्लेषण नाहीये बरं का. मग काय आहे हे नक्की? मानवी मानसशास्त्राचा आणि तत्वज्ञानाचा एक खूप मोठा धडा आहे. म्हणजे वस्तूंकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन जर बदलला तर आपण माणूस म्हणून कसे प्रगल्भ होतो याचा हा प्रवास आहे. आणि हा प्रवास सुरू करण्यापूर्वी मला वाटतं धामणसकर यांच्याबद्दल थोडं बोलणं गरजेचं आहे. 1930च्या दशकात जन्मलेले हे कवी. बरोबर. त्यांच्या लेखनात हीच ताजी वाटते. हो, आणि त्यांचा प्रांजळपणा तर विशेष जाणवतो. हो ना. त्यांच्या भरून आलेले आकाश या संग्रहातील ही वस्तू कविता वाचताना जाणवत मी उत्खननात सापडणाऱ्या वस्तूंबद्दल बोलत आहात का? ते आहेच, पण त्याहूनही अधिक काही. माणूस हा एकमेव असा प्राणी आहे जो स्वतःच्या शरीराबाहेरच्या गोष्टींचा स्वतःचा एक भाग म्हणून स्वीकार करतो. जेव्हा आपण एखादी वस्तू रोज वापरतो तेव्हा आपलं मेंदूचं जे कॉग्निटिव्ह मॅपिंग असतं अगदी हेच. म्हणूनच थोर व्यक्तींच्या वापरातील वस्तू आपण संग्रहालयात जतन करतो. ती फक्त एक भौतिक गोष्ट उरत नाही, तर ती माणसाच्या अस्तित्वाची, त्याच्या विचारांची एक जिवंत खूण बनते. व्यक्ती आणि वस्तू
यांच्यात जे हे मानसशास्त्रीय नाते तयार होते तेच या कवितेचं मूळ आहे. हे ऐकताना मला एक अगदी रोजच्या जीवनातलं उदाहरण आठवतंय. म्हणजे मी विचार करत होते, हे असं आहे का, की जसं आपण एखादा नवीन मोबाईल फोन घेतो. अगदी जवळचं उदाहरण. सुरुवातीला दुकानातून आणताना तो फक्त काच आणि धातूचा एक तुकडा असतो. हो, पण पण वर्षभरानंतर तो मोबाईल फक्त एक वस्तू राहत नाही. बरोबर. त्यात आपले विचार असतात. हो, सुरुवातीला ती वस्तू असते, पण नंतर ती तुमची ओळख बनते. आणि म्हणूनच कवीने या कवितेची सुरुवात करताना मुक्त छंद वापरला आहे. मुक्त छंद म्हणजे जिथे यमकाचे वगैरे बंधन नसते तो प्रकार ना? हो, जिथे कसलेही यमकाचे बंधन नाही, जणू ते आपल्याशी थेट संवाद साधत आहेत. कवितेच्या सुरुवातीलाच कवी एक खूप मोठी कबुली देतो. हां, कोणती कबुली? तो म्हणतो, वस्तूंना जीव नसेलही कदाचित, पण जीव नसल्यासारखे वागवणे नाही त्यांना. वस्तूंना मनही नसते. वस्तूंना खरंच जीव किंवा मन नसतं हे कवीलाही चांगलंच माहीत आहे. म्हणूनच त्यांनी कदाचित हा शब्द अत्यंत हुशालीने वापरला आहे. पण तरीही ते म्हणतात की त्यांच्याशी सजीव असल्यासारखं वागा. हो, आणि यातली सर्वात आकर्षक गोष्ट म्हणजे या ओळींमध्ये दडलेला मानसशास्त्रीय दृष्टिकोन. कवी वस्तूंना मन आहे असा आभास का निर्माण करत आहे? का करत आहे? कारण वस्तू सुखावते याचा व्यावहारिक अर्थ काय? जर आपण एखाद्या वस्तूला जीव असल्यासारखे जपले तर ती जास्त काळ टिकते, तिचे सौंदर्य अबाधित राहते. पण याहीपेक्षा महत्वाचा भाग असा आहे की आपण निर्जीव गोष्टींशी कसे वागतो यावरून आपण सजीव माणसांशी कसे वागत असू याचा आरसा जगाला दिसतो. म्हणजे जे लोक अगदी जो माणूस आपल्या घराची संवेदनशीलता वाढवण्याचे काम करत आहे. बापरे, हे खरंच खूप सखोल आहे. आपण कसे आहोत हे आपल्या वस्तूंशी असलेल्या वागणुकीतून दिसतं. आणि हे समजून घेण्यासाठी एका अत्यंत बोलक्या चित्राचा संदर्भ मला इथे द्यावासा वाटतो. कोणत्या चित्राचा? आपल्या या कवितेच्या संदर्भात एक पारंपरिक वेशातील माणसाचं चित्र आहे. डोक्यावर टोपी, अंगात सदरा आणि धोतर घातलेला एक माणूस. तो माणूस अत्यंत काळजीपूर्वक आणि एका वेगळ्याच प्रेमाने त्याच्या घरातली शांतता आणि हातांची नजाकत पाहण्यासारखी आहे. तो केवळ एक काम उरकत नाहीये. हो, त्या चित्रातील माणसाची देहबोली खूप महत्वाची आहे. ती एक प्रकारची निखालस सेवकच असतात आपल्या, तरीही बरोबरीचाच मान द्यावा त्यांना. आता हे बघा, मी वस्तूंची काळजी घेणं समजू शकते. त्या स्वच्छ ठेवणं, त्यांना न आदळणं हे ठीक आहे. पण एका लाकडी पेटीला किंवा बसण्याच्या खुर्चीला बरोबरचा मान म्हणजे इक्वल रिस्पेक्ट देणं हे थोडं अतिशयोक्ती वाटत नाही का? म्हणजे ती शेवटी एक खुर्चीच आहे ना, तिला माणसाच्या बरोबरीचा मान का द्यायचा? सुंदर आहे का ऐकायला? सविस्तर विवेचन जे आहे ते हो सर, यामध्ये खूप भारी आहे. तुम्हाला पूर्ण कवितेचं जे आहे ते दिलेलं आहे. तर हे जवळपास 20 मिनिटं 17 ते 18 मिनिटाचं आहे. आपल्याकडे एवढा हे नाही की तो पूर्ण जे आहे ते तुम्हाला मी ग्रुपवर हे जे आहे ती पूर्ण क्लिप जी आहे ती पाठवतो. पूर्ण डिटेल सार त्यामध्ये दिलेला आहे. तर तो व्यवस्थित जो आहे तो काय करायचा आहे, तुम्हाला जो आहे तो ऐकायचा आहे. त्यानंतर कविता चांगली वाचन करा. त्यावरचे जे प्रश्न उत्तर जे आहेत स्वाध्याय जो दिलेला आहे तो चांगल्या पद्धतीने जो आहे तो तुम्हाला सोडवायचा आहे. समजले का? येस सर. हो सर, खूप छान होती ती ऑडिओ क्लिप. बर, अजून काही प्रश्न? कवितेवर काही प्रश्न? बर, मी वर्कशीट नो सर. वर्कशीट बनवलेली आहे या त्यावर. तर आपण ती अगोदर घेऊया, 4-5 प्रश्न घेऊया आणि बाकीचे तुम्ही जे आहे ते तुम्हाला सोडवायला देतो की ते तुम्ही नंतर वहीमध्ये व्यवस्थित सोडवा. तिचा अर्थ वगैरे जो आहे तो सर्व तयार करून जो आहे तो तुम्हाला देतो. व्यवस्थित त्याचं वाचन करा. MCQ टाईपचे जे आहे ते प्रश्न इथे दिलेले आहेत. यामध्ये फक्त मिनिंग आलेलं आहे का? 4-5 प्रश्न आहे MCQ चे, आपण बहुपर्यायी ते घेऊया आणि मग थांबूया. हो सर, घेऊयात. आवाज येते.
एकच मिनिट. हा झाली तयार, पाठवतो. ओके. हा. दिसते स्क्रीन सर्वांना? स्क्रीन दिसते का? सर नाही दिसत. नाही दिसत. नाही दिसत सर. बरं. परत एकदा बघा बरं. नाही दिसत सर अजून पण. हा, शेअर केली. हो सर, आता दिसते का? हा सर आता दिसते. हा, बरं. मी प्रश्न वाचतो. फक्त चॅट बॉक्स मध्ये तुम्ही काय करा, त्याची पर्याय सांगा. तर प्रश्न क्रमांक 1, योग्य पर्याय निवडावं. लिहा. वस्तू या कवितेचे कवी कोण आहेत? चॅट बॉक्स मध्ये सांगा, हे जेणेकरून सर्वांना चान्स यामध्ये मिळेल. 5 प्रश्न आहेत. सर्वांना याचं उत्तर यायलाच हवं. बरोबर, द.बा. धामस्कर आहे, ते हे लक्षात ठेवा. पुढे, वस्तूंना कसे वागावे असे कवी सांगतात. वस्तूंना कसे वागवावे असे कवी सांगतात. प्रश्न क्रमांक 2, याचं उत्तर सांगायचे. पहिला 1, दुर्लक्ष करावे. 2, फेकून द्यावे. जिवंत असल्यासारखे वागवावे आणि वापरू नये. त्या ज्या वस्तू आहेत तर त्यांच्याशी आपण कसं वागलं पाहिजे, तर काय, तर जिवंत असल्यासारखं, म्हणजे जिवंत माणसासारखं आपण त्यांना काय केली पाहिजे, वागणूक दिली पाहिजे. तिसरं आहे, वस्तूंना कोणती आवड असते? वस्तूंना कोणती आवड असते? सजण्याची, स्वच्छ राहण्याची, खेळण्याची, बोलण्याची. सगळ्यांनी पटपट प्रश्न व्यवस्थित वाचा. तर काय आहे, स्वच्छ राहण्याची. कारण कोणाला, आपल्याला सर स्वच्छ राहण्याची. वस्तूच काय, आपल्याला स्वतःला सुद्धा काय वाटतं की आपण स्वच्छ राहावं, स्वच्छ कपडे घालावे, स्वच्छ चांगल्या पद्धतीचे पदार्थ जे आहे ते आपण स्वच्छ खाल्ली पाहिजे. असं नाही की कोणाला किळसवाणे किंवा घाणेरडं राहावं वाटतं किंवा आपण स्वच्छता आवडत नाही, असा कोणीही सापडणार नाही. चौथा, वस्तूंना कोणत्या जागेवर निष्कासित करू नये, म्हणजे वस्तूंना त्यांच्या जागेवरून का निष्कासित म्हणजे काढू नये? कपाटातून, घरातून, आपल्या मांडलेल्या जागेवरून आणि संग्रहालयातून. ऋतुजा व्यवस्थित वाच. प्रश्न क्रमांक 4 बघा जरा. वस्तूंना कोणत्या जागेवरून निष्कासित करू नये? कपाटातून, घरातून, आपल्या मांडलेल्या जागेवरून आणि संग्रहालयात. तर काही आपल्या मांडलेल्या जागेवरून. 3, ऋतुजा. हा, बरोबर. 5, वस्तू पुढील काळात काय जिवंत ठेवतात? वस्तू पुढील काळात काय जिवंत ठेवतात? पैसा, यश, स्नेह, ज्ञान. बघूया शेवटच्या प्रश्नाचं उत्तर. बरोबर आहे, पैसा नाही उत्तर, यश नाही, ज्ञान नाही, तर स्नेह, प्रेम, आपण म्हणतो की जिव्हाळा, एक प्रकारचा जो आहे तो काय केला जातो, जपला जातो. एक प्रकारचे जे आहे तर या वस्तू ज्या आहेत आपला स्नेह जिवंत ठेवला जातो. तर अशा पद्धतीने यातले मग रिकाम्या जागा आहेत, प्रश्न उत्तर आहेत.